महाराष्ट्र म्हटलं की मराठी मानांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, शक्तीच्या ऐतिराचा भक्तीच्या पैतिराचा माझा महाराष्ट्र, पोलादी छताडाच्या ज्वाला पेटवणारा माझा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, छत्रपती शंभूंचा महाराष्ट्र, पुढे शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, तुमचा महाराष्ट्र, माझा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मराठी माणसाला माझा मनापासून जय महाराष्ट्र. आयुष्यामध्ये एक इच्छा होती, भानुगडे पाटील साहेबांच्या समोर भाषण करावं आणि ती इच्छा आज पूर्ण होते. मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त 2च मिनिटांमध्ये घेतोय. मंदिरात गेल्यानंतर अनेक लोकांच्या अंगामध्ये देव येतात, हे कितपत खरं मला माहित नाही, पण व्यासपीठावरती आल्यावरती माझ्या अंगामध्ये नितीन भानुगडे पाटील साहेब येतात, हे निश्चितपणानं आज मी माझ्या भाषणाच्या माध्यमातून दाखवेन. महाराष्ट्रामध्ये साहेब अनेक वक्ते होऊन गेले, त्यातले 99% वक्ते हे फक्त नितीन भानुगडे पाटील साहेब यांच्याकडे बघूनच वक्ते बनले आणि त्यातलं एक ज्वलंत उदाहरण आज व्यासपीठावरती बोलतोय. जास्त वेळ लावणार नाही, फक्त आपलंच भाषण आहे साहेब, आपल्या समोर मला मांडायचं होतं. आजच्या पन्हाळ्यावर राजा तुम्ही शिताफीला चकमा दिला होता, सिटीला त्याच पन्हाळ्यावर पंचतारांकित हॉटेलमध्ये राजा तुमच्याच नाव इथे नाचवतात, नाचवतात आणि नाचवतात कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेजवळ. राजा इथे अत्याचारावर होत नाही हात करून उलट केले जातात, आणखी बळकट आणखी एखादा अत्याचार करण्यासाठी आणि काळ्या बोटांचे प्रपंच चालवण्यासाठी. राजा आता तानाजी बाजी मुरारजी सुद्धा बोलू लागला पितरांची भाषा, आपल्याच डोळ्या टाकत आपल्याच बायका पोरांची कत्तल होत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील बदलत नाहीत रेषा. राजे तुमच्या आठवण येते कधीतरी सरकारी कचेरीतल्या तुमच्या तस्करीकडे बघून, मग आम्ही करते नियोजन शिवजयंतीचं, पण घालतो तुमचा जन्मसाल 1627 की 1630. राजा महाराष्ट्रात अलीकडे तुम्ही 3 वेळा जन्माला येता, नशीब तुम्ही जन्माला आला होता की नाही याच्यावर अजून वाद नाही झाला. राजा तुम्ही गरजला होता मराठा तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आता आम्ही गरजत असतो मराठा तितका खेळवावा, महाराष्ट्र धर्म बुडवावा. राजा तुमची इच्छा होती राज्य व्हावं, ही दुसरींची इच्छा, आता आम्ही गरजत असतो हे राज्य नष्ट व्हावं, ही श्रींची इच्छा. अशा मी वाटतं राजा तुम्ही खरंच असायला हवे होता, पण तुम्ही नाही आहात तेच बरं. तुम्ही जर असता तर तुम्ही स्वराज्याच्या मार्गे लागला असता, पुन्हा तुम्ही असता तर तुम्ही घडकोड घेण्यासाठी लावला असता, पण राजा आता घडकोड घेऊन उपयोग नाही, त्यासाठी तुम्हाला सृष्टींच्या पायावरती झुकावं लागला असता. अरे आग्र्याच्या भेटीत मागच्या रांगेत उभा केला म्हणून मानदारपणे दरबार टाकणारे तुम्ही सृष्टींच्या पायावरती झुकाल कसं? अरे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा उभा राहील आणि म्हणा नसेल पक्ष नसू दे, हा पक्ष म्हणून उभा राहील. तानाजी बाजी मुरारजी माझ्या पाठीशी असताना मला फिकीर कसली, पण राजा तानाजी बाजी मुरारजी पहिल्यासारखे राहिलेत कुठं? तुम्ही म्हणाल नसतील तानाजी बाजी मुरारजी, पण एखादा तरी तानाजी मला नक्की भेटेल. राजा तानाजी तुम्हाला तानाजी भेटल्यानंतर तुम्ही म्हणाल जा तानाजी कोंडाने घेऊन ये. हल्ली मोबाईलचे राजे तानाजी कोंडाण्यावरती लढत असेल, कालून कोणतर फोन करायला रे काय तानाजी ओव्हर टाइम करतो की काय नका, इथं आपलं गरमागरम शिजून तयार आहे, तुझं आपलं लढायचं चाललंय, तू लढून तुला काय मिळायचं? किल्ला मिळायचा शिवाजी ना, तू का मरतो फुका? ये खाली सैराड बघत धाब्यावरती पार्टी करू. तुम्ही म्हणाल नसेल तानाजी बाजी मुरारजी नसू देत, नसती लोक नसू देत, लढू जनतेसाठी झगडू रयतेसाठी करू या लोकांसाठी, पण राजे ती राहीत तरी त्या लायकीचे राहिले कुठं? पैसे घेऊन बिहार विकणारी बाई आणि पैसे घेऊन बी मतं विकणारी जनता, याच्यात फरक राहिलाय कुठं? म्हणून म्हटलं राजे तुम्ही खरंच असायला हवे होता. जर वाटलंच इथं पुन्हा जन्माला यावा तर येताना एक काम करा, येताना एकटे येऊ नका, येताना मासाहेब जिजाऊंना सोबत घेऊन या, कारण जोपर्यंत इथं जिजाऊ पैदा होत नाहीत तोपर्यंत इथं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येत नाहीत. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं वेगळंपण आहे. स्वराज्याचं हे वेगळंपण आहे. शिवकाळ दुवाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं हे वेगळंपण आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ज्याच्या आपण आतुरतेने वाट पाहत होतो असा आज दिवसभरात ज्या घडलेल्या स्पर्धा आहेत, पार पडलेल्या ज्या स्पर्धा आहेत, या स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ हा पार पडत आहे. सर्वप्रथम वक्तृत्व स्पर्धा ज्या झाल्या, मी भानुगडे पाटील सरांना सांगू इच्छितो की आज दिवसभरामध्ये छत्रपती शिवाजी राजे यांच्यावरती आम्ही वक्तृत्व स्पर्धा घेतलेल्या होत्या. 2-3 दिवस वेळ दिलेला होता आणि या 2-3 दिवसामध्ये 19 स्पर्धक, आम्हाला अपेक्षा नव्हती की इतके स्पर्धक 2-3 दिवसामध्ये जमतील आणि असे 19 स्पर्धक या ठिकाणी त्यांनी भाग घेतला आणि या स्पर्धा पार पडल्या. त्या स्पर्धेचं बक्षीस वितरण पार पडत आहे. सर्वप्रथम तृतीय क्रमांक अनिकेत विठ्ठल शिंदे आणि श्रेया तात्या सोमाळी विभागून हे बक्षीस दिलं जाते. तृतीय क्रमांक अनिकेत विठ्ठल शिंदे आणि श्रेया तात्या सोमाळी. एक विद्यार्थी हा BSCचा आहे आणि एक विद्यार्थिनी 6वीची आहे. यानंतर द्वितीय क्रमांक श्वेताली महादेव किल्लेदार आणि श्रेया सुनील पाटील.
रांगोळी स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक होता. सरिता ज्ञानेश्वर पाटील आणि सानिका शिवाजी पाटील. मॅरेथॉन स्पर्धा प्रथम क्रमांक शुभम भिकाजी किल्लेदार. द्वितीय क्रमांक ओमकार अशोक पाटील. हे स्पर्धा परीक्षेचे आणि पोलीस भरती आर्मी भरतीसाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी आहेत आणि या सर्वांनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता. ओमकार अशोक पाटील द्वितीय क्रमांक, अवधूत संजय यादव तृतीय क्रमांक, अवधूत संजय यादव, विनायक अनिल पाटील आणि सूरज शंकर पाटील या दोघांनी एकत्र यायचं आहे. चौथा आणि पाचवा क्रमांक दोघांनी एकाच वेळी एकत्र. ठीक आहे. या स्पर्धेसाठी जे ट्रॉफी आहे हे आपल्या गावचे युवक विनोद यशवंत पाटील यांनी सर्व ट्रॉफी स्वखर्चाने दिलेले, त्याबद्दल त्यांचं आभार. यानंतर ज्यांच्या व्याख्यानाची आपण आतुरतेनं वाट पाहत आहात असे शिवव्याख्याते आणि ज्यांच्या फक्त वाणीनं आपलं रक्त सळसळतं असे महाराष्ट्राचे शिवव्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सर यांचं व्याख्यान मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्व शिवभक्तांना शिवचरित्राचं पुन्हा एकदा स्मरण करून आमच्यामध्ये पुन्हा ती ऊर्जा चेतवावी अशी मी त्यांना विनंती करतो. प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सर ज्यांच्या आपण यूट्यूबवरती, स्टेटसवरती किंवा नेटवरती आपण व्याख्यानं ऐकतो आणि ती व्याख्यानं नेटवरती आणि यूट्यूबवरती, सोशल मीडियावरती ऐकून आपलं रक्त चेतवलं जातं आणि ते समोर आपल्या एवढ्या तमाम कनेरी आणि कनेरी पंचक्रोशीतील शिवभक्तांच्या समोर लाईव्हमध्ये आपल्याला हे व्याख्यान ऐकायला मिळतंय. यासारखं भाग्य हे आपलं दुसरं नाही आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या घडण्याचा आणि घडवण्याचा विषय आहे. खरं तर युगायुगातून एखादा युगपुरुष जन्माला येतो आणि तो युगायुगांना प्रेरणा देत राहतो. असे युगपुरुष म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव म्हणजे खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्यासाठी प्रेरणा उत्सव.
आध्यात्मिक क्षेत्र असणाऱ्या या कनेरी नगरीमध्ये आपण हा प्रेरणा उत्सव साकारत आहात. परमपूज्य अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराज यांच्या आशीर्वादानं आणि शक्तिभक्तीच्या जागरानं पुनीत झालेलं हे गाव आहे. या संयुक्त शिवजयंती महोत्सवाचे सर्व करते करवते आणि उपस्थित असलेले आपण सर्व, जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त पुतळे आणि सगळ्यात जास्त स्मारक जर कुणाची असतील तर ती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची. माणूस गेल्यानंतर त्यांचे पुतळे स्मारक होणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या माणसाच्या हयातीतच त्याच्या कर्तृत्वाची स्मारक उभा राहत असतील तर हे भाग्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलं. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशमध्ये गेले. आंध्राच्या त्या मुक्कामात महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिरात दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर महाराज बाहेर आले, मंदिराचा परिसर निहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण या मंदिराला घाट नाहीयेत. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. खरं तर आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले असतील, अनेकांनी त्या मंदिरात दर्शन घेतलं असेल, अनेकांनी त्या मंदिराचा परिसर निहाळला असेल, त्या मंदिराला घाट नाहीत हे अनेकांच्या लक्षातही आलं असेल, पण ते घाट बांधावेत असं वाटलं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. खरं तर नसते घाट बांधले तरी काही फारशी अडचण नव्हती. त्यांना सांगता आलं असतं हा भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो, आपण महाराष्ट्राचे मंदिर आंध्रमध्ये, पण हा संकुचित विचार त्यांनी केला नाही. एके दिवशी श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिरातून महाराज दर्शन घेऊन बाहेर पडले आणि महाराजांनी कळसाचं दर्शन घेण्यासाठी कळसाकडे पाहिलं. महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण चौथ्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय, ते अपुर आहे. महाराजांना तत्काळ वाटलं हे अपुरं राहिलेलं गोपूर बांधायला हवं. महाराजांनी तत्काळ आंध्र प्रदेशचे काही मजूर बोलावले, हे राहिलेलं अपुरं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल. मजुरांनी रक्कम सांगितली, महाराजांनी तत्काळ पैसे दिले आणि महाराज पुढच्या मोहिमेला येते झाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते अपुरं राहिलेलं चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं. आणि ते गोपूर बांधून झाल्यावर सगळे मजूर एकत्र बसले. ऐसा राजा होणे नाही. अरे कित्येक जण आले गेले, कित्येकानी दर्शन घेतले, कित्येकानी पाहिले हे चौथे गोपूर अपुरे, पण बांधावयाचे असे कुणालाच वाटले नाही. ते वाटले ते फक्त या जाणत्या राजाला. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. अरे हा राजा आपल्या सतत समोर असायला हवा, या राजाकडून आपल्याला प्रेरणा मिळायला हवी, हे राजाचं अस्तित्व इथं असायला हवं. काय करता येईल, काय करता येईल. अनेक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्रीशैल मल्लिकार्जुनच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये. दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले. येता येता कर्नाटकात आले. कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे. सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीने तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलशाहीचा सरदार मरण पावला आणि नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार त्यांच्याकडे आला. आमचा सखोजी गायकवाड नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे तर हे बेलवाडीचं ठाणंही जिंकावं. कोणी सावित्रीबाई देसाई म्हणून ठाणेदारी नाही, सहज पराभव करता येईल. सखोजीने काही सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला, पण बाई मोठी चिवट आणि जिद्दीची या सावित्रीबाईंनी सखोजी गायकवाडचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईंच्या हातून आपला पराभव झाला हे जर महाराजांना कळालं तर सखोजीच्या उरात सल जाचू लागला. त्याने प्रचंड सैन्य गोळा केलं आणि पुन्हा एकदा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात सखोजी गायकवाडनं सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या पराभूत झालेल्या सावित्रीबाई निघाल्या. पण अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, गर्दीशी मागा वळाल्या. स्वतःचं तानं बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला. तानं बाळ घेतलेल्या त्या सावित्रीबाई देसाई महाराजांच्या सामने उभा राहिल्या. सावित्रीबाईंना माहिती आहे
आपण पराभूत आहोत, आपण कैदी आहोत. हा राजा आता आपलं राज्य बळकावणार, कैदी म्हणून आपल्याला शिक्षा देणार, सजा सुनावणार. पण महाराजांनी काही सजा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरदिशी पुढे झाल्या. स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि त्या महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे, काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रसंगात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीच नको. महाराजांनी आपल्या मांडीवर असलेल्या तान्या बाळाकडे बघत स्मित केलं. चिटणीसाला इशारत झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराज चमच्याने दूध पाजत राहिले. दूध पाजून झालं आणि महाराजांनी त्या तान्या बाळाकडे बघत सावित्रीबाईंना सांगितलं, हा जो आमच्या मांडीवर आहे ना, तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे. म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो, कुठला भाऊ बहिणीला सजा फरमावतो. सखोजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी मागणीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमच्या मांडीवरचा आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी नवं वतन त्यांना जोडून द्या. त्या सावित्रीबाईंना काही कळे ना, कैसा राजा, कैसा ऐसा राजा होणे नाही. अरे माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला, हा राजा मला आपली बहीण मानतो, माझं राज्य तर मला परत देतोच, पण बहीण म्हणून चोळी मागणीसाठी नवं राज्य जोडून देतो. माझ्या मुलाला भाचा मानतो, त्याच्या वतनासाठी दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. अरे या राजाचं हे थोर पण लोकांना कळायला हवं, या राजांची ही कीर्ती चिरंतन राहायला हवी. आणि म्हणूनच या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्याने दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहे. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं शिवाजी महाराजांचं ते दगडी शिल्प आहे. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे दुसरं जिवंत स्मारक आहे कर्नाटकमध्ये. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं, कुणाच्या बळावर केलं? कोण होतं मदतीला आणि कोण होतं सोबतीला? 18 पकड जातीची 12 बुलतेदाराची चड्डी लंगोटीतली सखी सोबत ही सवंगडी मंडळी महाराजांनी सोबत घेतली आणि त्यांच्या बळावर तर हे राज्य उभा केलं. महाराजांच्या सोबत कवायती फौजा नव्हत्या, बलाढ्य सैन्य, अफाट संपत्ती, विलक्षण बचमेत काही नव्हतं. शून्यातनं विश्व उभा करणारा राजा, असं मी महाराजांचं जे वर्णन करतो ना, ते एवढ्यासाठी. कुणाच्या बळावर? खर तर शहाजी राजांच्या सांगण्यावरनं मासाहेब जिजाऊ पुण्यात आल्या. उद्ध्वस्त झालेलं पुणे मासाहेबांनी बसवलं. पुणे परिसरातल्या जमिनी लागवडीखाली आणल्या. स्वराज्याची सुरुवात हातात तलवार घेऊन नाही, हातात सोन्याचा नांगर घेऊन शिवाजी महाराजांनी केली. खर तर महाराष्ट्रातली पहिली जमीन मोजणी शिवाजी महाराजांनी केली. जमीन मोजणीचं परिमाण 5 हात लांब, 5 तसू 14 मुठींची लांब काठी हे महाराजांनी शोधून काढलं. महाराजांच्या हयातीत महाराष्ट्रातल्या जमिनींची 3 वेळा मोजणी झाली. आता आमच्या नावावर जे सातबारे दिसत आहेत, त्या सातबाऱ्यांचा उद्गाता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज नसते, तुमच्या माझ्या नावावर सातबारे सुद्धा दिसले नसते. महाराष्ट्रातलं पहिलं धरण शिवाजी महाराजांनी बांधलं. पुण्याजवळच्या खेड शिवापूरच्या आंबिलवड्यावरचं धरण जाऊन बघून या. 32 धरणं बांधली महाराजांनी. जलसंधारणाची पहिली योजना शिवाजी महाराजांची. पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सुद्धा शिवरायांची. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि ह्याची अडवा त्याची जिरवा हा एक कलमी उद्योग चालू केला, तो भाग वेगळा. पण आजही दुष्काळ पडतो आणि आम्हाला शिवकालीन पाणी योजनाच आठवावी लागते. हे महाराजांच्या दूरदृष्टीचं सगळ्यात मोठं यश आहे. महाराजांनी सगळ्यात जास्त लक्ष जर कुणाकडे दिलं असेल तर ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे दिलं. सुभेदारांना सक्त आज्ञा दिल्या, गावोगावी जा, दौरे काढा, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या, कोणाच बी नसेल द्या, खत नसतील द्या, बैल जोडी नसेल द्या, जैसे होईल तैसे शेतकरी सुखी होईल ऐसे पहा. अरे तत्कालीन काळात सुलतानी कोसळलीच होती, पण आसमानी विलक्षण ढासळली. दुष्काळ एवढा भयान पडला होता की भुके पोटी
माणसाची नजर मेल्या माणसाच्या प्रेतावर पडू लागली आणि जगण्यासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. पण एवढी भयानक अवस्था असतानाही महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराजांनी मातीत मरणारी नाही, महाराजांनी मातीसाठी मरणारी माणसं तयार केली. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात मोठं. 1630 ला महाराजांचा जन्म, 1646 ला स्वराज्याचा आरंभ आणि 1680 ला महाराजांचं निधन. म्हणजे महाराजांचं आयुष्य 50 वर्षाचं आणि स्वराज्याचं आयुष्य 35 वर्षाचं. जगाच्या पाठीवर अशी क्रांती कुठेच झाली नाही की फक्त 35 वर्षात 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं आणि अवघ्या 35 वर्षात स्वतःचं सार्वभौम स्वराज्य उभा केलं. ते फक्त इथं घडलं. हे कुणाच्या जोरावर? शिवरायांचं स्वराज्य ही शेतकऱ्यांनी घडवलेली क्रांती आहे. हे जगाच्या पाठीवर पहिल्यांदा घडलं. ते महाराजांनी इथं घडवलं. महाराजांनी राज्य निर्माण केलं, पण स्वतःच्या राज्याचं नाव काय ठेवलं? स्वराज्य. स्व म्हणजे माझं राज्य. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य, माझं राज्य. अरे मग माझं आहे ना, मलाच लढलं पाहिजे, मला झगडलं पाहिजे, मलाच झुंजलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे. ही उर्मीतल्या प्रत्येकात रुजली बरली फुलली आणि मग इथली माणसं मातीसाठी लढायला मरायला झुंजायला सिद्ध झाली. खरं तर मला राऊंड प्रश्न पडतो. बघा ना, आमच्या तानाजीनं पोराचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला राजांकडे आला. रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर आहे कोंढाण्यावर आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, ताना कोंढाणा घ्यायचं म्हणे आहे रे. तसा सर्दी सुटला तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगेन कोंढाण्याचं मग रायबाचं आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेला असा गेला की रायबाचं लग्न करायला परत आलाच नाही. मला राऊंड प्रश्न पडतो, काय दिला असेल हो महाराजांनी तानाजीला? का महाराज म्हणले असतील तानाजीला, ताना तेवढा कोंढाणा घे, मग पंचायत समितीच्या तिकिटाच तुझं बघतो. काय दिलंय? काय नाही. महाराजांनी कधीच कुणाला सांगितलं नाही मी म्हणतोय म्हणून ये, मी म्हणतोय म्हणून लढ. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, तुला जर वाटत असेल तुझ्या पोरी बाळींची अब्रू सुरक्षित राहावी तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नंदाव्यात तर ये. तुला जर वाटत असेल हे तुझं राज्य तुझंच राहावं तर ये. मी सांगतोय म्हणून नाही. इथला प्रत्येक जण आला तो स्वतःच्या राज्यासाठी, स्वतःच्या उद्याच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी, स्वतःच्या पोरी बाळींच्या अब्रूच्या रक्षणासाठी. तेव्हा ही मांदियाळी महाराजांनी उभा केली. महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ते हे, स्वराज्य उभा राहिलं. पण महाराजांच्या लक्षात आलं नुसतं राज्य उभा करून चालणार नाही, उभा केलेलं राज्य चिरंतन टिकलं पाहिजे. महाराजांनी पहिला शोध घेतला, महाराष्ट्राला धोका कुठून, महाराष्ट्राचे शत्रू येत आहेत कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं महाराष्ट्राला जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका आहे तो समुद्रातून. 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं. परवा मुंबईला 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. आणि म्हणूनच महाराजांनी सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःच आरमार उभा केलं. भारतीय आरमाराचे जनक म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव घ्यावं लागलं. नुसती नेव्ही नव्हे, मर्चंट नेव्हीचे उद्गाते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज. व्यापाराची 8 बंदरं महाराजांनी उभारली आणि महाराजांची 2 जहाजं युरोप, इराण, तुर्कस्तानला मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करला जात होती. कोण म्हटलं मराठी माणसाला व्यापार येत नाही? 350 वर्षापूर्वी महाराजांची जहाजं युरोपापर्यंत धडका मारत होती, व्यापार करत होती. तत्कालीन काळात सगळ्यात महत्वाची गोष्ट या दर्याला बेसन घालायला हवी. देश आमचा, देशातला समुद्र आमचा. पण समुद्रात आम्हाला जायचं झालं तर पोर्तुगीजांचं परवानगी पत्र लागायचं. प्रवास करायचा झाला पोर्तुगीजांचा परवाना, महाराजांना नाकाबूल. देश आमचा, समुद्रही आमचाच. महाराजांनी स्वतःची जहाजं दर्यात उतरवली. नव्हे, सागरी दर्याचे सम्राट म्हणवल्या जाणाऱ्या पोर्तुगीजांना महाराजांनी झुकवलं आणि याच दर्यावर बेगमा हुकूमत गाठावी म्हणून दुसरी शिवलंका उभारली. सिंधुदुर्गाचं काम सुरू झालं.
एका दिवशी महाराज या सिंधुदुर्गाच्या बांधकामासाठी किल्ल्यावर पोहोचले. पहिला राजा आहे ज्यांनी समुद्राला वेसन घातले. पहिला राजा आहे ज्यांनी परकीय शत्रूला दर्यातच अडवून धरलं. पहिला शत्रू आहे इंग्रज. महाराजांनी धोका ओळखला आणि त्याला तिथंच खांदेरीला बघता बघता जेरबंद केला. या सिंधुदुर्गावर महाराज पोहोचले आणि कामगारांनी सांगितलं, महाराज आपण जमिनीचे राजे तर होताच, पण आपण दर्याचे स्वामी झालात. आपण दुसरी शिवलंका उभारलीत. महाराज या सिंधुदुर्गावर आपलं अस्तित्व कायम राहावं. आणि म्हणूनच तिथल्या कामगारांनी चुन्याचा गिलावा महाराजांच्या पुढं केला. महाराज आपल्या हाताचा आणि पायाचा ठसा द्या जो या किल्ल्यावर चिरंतन राहील आणि आपण इथं आहात याची आम्हाला सतत जाणीव करून देत राहील. महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे त्या चुन्याच्या गिलावात उमटवले. तुम्ही कधी सिंधुदुर्गला गेलात तर ते महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे तिथं महाराज अस्तित्वात नव्हे त्यांचं अस्तित्व असल्याची जाणीव करून देतात. महाराजांच्या हयातीत उभारलं गेलेलं हे महाराजांचं तिसरं जिवंत स्मारक आहे सिंधुदुर्गला. महाराष्ट्राच्या चोहोपटावर फक्त नजर फिरवा. सह्याद्रीच्या छतडोबा असणारा एक एक गडकोट ही महाराजांच्या कर्तृत्वाची जाणीव करून देणारी अलौकिक स्मारक स्तर आहे. केवढा अफाट कार्य उभारलं महाराज. महाराजांच्या राज्याचा वचननामा काय? वचननामा होता सर्वांस पोटास लावले आहे. या मातीत उगवलेला प्रत्येक जण पोटाला लागला पाहिजे. सुतार लोहार चांभार न्हावी जोशी गुराव वाणी मुलानी साडी माळी धनगर कोळी आगरी भंडारी सारी. महाराष्ट्रात 450 किल्ले आहेत. पैकी 360 स्वराज्यात होते. पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात बांधलेत. 50 वर्षात एक घर बांधून होत नाही माम. महाराजांनी 110 किल्ले बांधले. स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याच्याही पेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि या गडकोटाच्या बांधकामाच्या निमित्तानं इथल्या प्रत्येक माणसाला काम मिळालं. कामामुळं खिशात दाम आलं आणि दामामुळं पोट भरू लागली. सर्वांस पोटास लावणे आहे. मुठभर लोकांच्या खिशात पैसे खुळखुळले म्हणजे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत नाही. तळागाळातल्या शेवटच्या माणसाच्या खिशात पैसा जावा लागतो त्यावेळी बाजारपेठ गतिमान होते आणि अर्थव्यवस्था मजबूत होते. 350 वर्षापूर्वी स्वराज्याची अर्थव्यवस्था महाराजांनी तळागाळातल्या माणसाला समृद्ध करून मजबूत केली. हे महाराजांचं वैशिष्ट्य आहे. 50 वर्षाचं आयुष्य. खरं तर तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य. पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं आहे. जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे. 50 वर्षाचं नियोजन. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं नियोजन महाराजांनी केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. साधी गोष्ट सांगतो. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. शिवाजींना जिंदा मुर्दा पेश करतो अशी कसम खाऊन विजापुरातून अफजल खान 40,000 फौजांशी निघाला आणि महाराजांच्या नियोजनाला आरंभ झाला. महाराजांनी आपल्या हस्तकान करवी अफजल खानाचा निशाण्याचा हत्ती विष देऊन मारला. हत्ती मेला. हत्ती मेला हे खरं, पण हत्ती कसा मेला हे मात्र खानाला कळालं नाही. तत्कालीन काळात स्वारीवर जाणाऱ्या सरदाराच्या निशाण्याचा हत्ती मरणं म्हणजे प्रचंड मोठा अपशकुन. अफजल खानाचा हत्ती मेला तसं त्याच्या सैनिकाचं मानसिक खच्चीकरण झालं. हत्ती मेला ना, संपलं. आता पराभव सैनिकांचंच नव्हे, स्वतः अफजल खानाचं मानसिक खच्चीकरण झालं. विजापुरातून बाहेर पडल्या त्यांनी स्वतःच्या 63 बायकांचे मुर्दे पाडले आणि मग तो पुढे सरकला. का? महाराजांकडनं परत येऊ का नाही माहिती नाही,
परत आलोच नाही तर आपल्या बायकांचं काय? त्यांनी जातानाच 63 बायकांचे मुर्दे पाडले. कधी गेलात विजापूरला तर बाहेरच त्याच्या 63 बायकांच्या कबरी आजही बघायला मिळतील. काय साधलं महाराजांनी? पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकू शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. अफजल खान रणात पराभूत करायचंय ना, मग आधी त्याचा मनात पराभव केला पाहिजे. महाराजांनी अफजल खानाचा मनात पराभव करून टाकला. पराभवाची एक भीती अफजल खानाच्या उरात सतत दाचत राहिली आणि तो निघाला. गावगाव उद्ध्वस्त करत निघाला. का? रयतेच्या काळजीपोटी महाराजांनी सामने यावा, उघड्या मैदानात यावं. पण महाराजांना माहिती आहे उघड्या मैदानात खानाशी भिडणं म्हणजे मृत्यूला मिठी मारणं. राजे तयार नाहीत. आपण शत्रूच्या नाही, शत्रू आपल्या चालीत अडकला पाहिजे. शत्रूच्या जाळ्यात आपण फसणं म्हणजे आपल्या पराभवावर मुद्रा उमटवणं, आणि आपल्या चालीत शत्रू अडकवणं म्हणजे आपल्या विजयाची मोहर उमटवणं. महाराज खानाच्या नाही, खान महाराजांच्या जाळ्यात अडकत निघाला. तो महाराजांना पत्र पाठवतोय, भेटीस या, सामने या. आणि महाराज त्यांना कळवताय, आपण तो आमच्या वडिलांच्या ठाई, आम्ही आपलेच, राज्यही आपलंच, आम्ही आलो असतो आपल्याकडं, पण आम्हाला आपली भीती वाटते. त्यापेक्षा आपणच आमच्याकडे या ना, म्हणजे आम्हाला जरा आधार येईल. आमचे गुन्हे आपण पोटात घ्या, आमच्या हाताला धरा, आणि आपण स्वतः आम्हाला आदिलशाह साहेबांकडे घेऊन जा. आपण तो एवढे मोठे. महाराजांनी त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं आणि खान चढत राहिला, पुढं पुढं येत राहिला. खान येतोय त्याच वेळी महाराजांनी एक सगळ्यात विलक्षण कृती केली. महाराज राजगडावर आले ते थेट प्रतापगडावर. आता प्रतापगडच का निवडावा? शेजारी थंड हवेचं महाबळेश्वर आहे म्हणून नाही, बिकट आहे, भयान आहे, दऱ्याखोऱ्यांचा, किर्रकडकापर्यांचा. दिवसा ढवळ्या सूर्य जिथं जमिनीवर पोचत नाही, माणसाची बात सोडा, पाक करायची तर फिरकत नाही, असा भयान प्रतापगड. खानाला कळालं, राजाने प्रतापगड जवळ केलाय. चौथाळला खान. मोठी जहरी आणि गहरी चाल टाकली शिवरायांनी, पण पर्याय नव्हता. अखेर खान आला. वाईच्या पसरणीच्या घाटात खानाचं सैन्य पसरलं, 40,000ची फौज. महाराजांना कळालं खान 40,000 फौजरीशी वाईच्या पसरणीच्या घाटात. महाराजांनी आपल्या सोबत्यांना सांगितलं, आपलं सैन्य गोळा करा, आपलं सैन्य गोळा करा. माणसं कामाला लागली, सैन्य गोळा झालं. महाराजांनी तानाजीला विचारलं, ताना किती झाले? आणि तानाजी म्हणाला, 7,500. 7,500? अरे खानाचे 40,000 आहेत, आपले एवढेच. अरे पण खान 40,000 फौजनिशी आहे. महाराज होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात, रानावनातनं पण धरून आणल्यात, आपली एवढीच. आपली ह्याच्यापेक्षा वाढू शकत नाहीत. आता काय करावं? खानाचे 40,000, महाराजांचे 7,500. काय म्हटले महाराज? त्यांचे 40,000, आपले 7,500. डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला उगाच अर्ज भरा, माघार आधीच. काय केलं महाराजांनी? माघार घेतली, पराभव पत्करला. नाहीतर 40,000 फौजेच्या तावडीत सापडून मरण्यापेक्षा आधीच आत्मघात करून मोकळे आत्महत्येचा विचार केला. काय केलं? महाराजांना यश का मिळालं माहिती आहे? प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवण्यासाठी महाराजांनी पर्याय निर्माण केला. खानाचे 40,000, आपले 7,500. आपले वाढवता येत नाहीत ना, ठीक, मग खानाचे कमी करा. काय पर्याय काढला? आपले वाढवता येत नाहीत ना, ठीक, खानाचे कमी करा. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, त्या राजाच्या समोर 2 कैदी आणले. राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथं चक्कर येऊन बेशुद्ध झाला. दुसरा कैदी मात्र आईन्स्टाईन असल्यासारखा विचार करत बसला होता. पहिला कैदी शुद्धीवर आला तरी दुसरा आईन्स्टाईनच. मग पहिल्यानं विचारलं, अरे तू शिक्षा ऐकली नाही का? काय म्हटलं, ऐकली ना. अरे मग तुला भीती नाही वाटत? अरे फाशी झाली, आपल्याला मरणार आहे. ते म्हटलं, फाशी बिशीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय. प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. पण नेमकी फाशीची शिक्षा झाली, ते फाशीचं सोड रे. आता माझ्या प्रयोगाचं काय, त्याची मला काळजी लागली.
तसं त्या कैद्याने विचारलं, घोडा उडतो? अरे घोडा कधी उडतो का? ते मला तेच सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. त्यांची ही चर्चा राजानं ऐकली. राजा म्हटला, काय 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 म्हटला? घोडा आकाशात उडतो? तो काय डोक्यावर पडलाय का? काहीतरी काय सांगतो. तसा तो कैदी म्हटला, महाराज, मरणारा माणूस खोटं नाही बोलत. फाशीची शिक्षा दिली मला, खोटं कशाला सांगेन? गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच. बरं ते जाऊ द्या महाराज, माझ्या घोड्याचं बाजूला ठेवू. मला फक्त 1 वर्ष द्या. ह्या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. आता राजाला प्रश्न पडला. म्हटलं असं तसं मरणारच आहे, पण जर दिलंच ह्याला 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, ठीक आहे, चल दिलं वर्ष तुला. राजाने त्याला वर्ष दिलं, पण त्या पहिल्या कायद्याला काय कळेना. त्याने परत त्याला विचारलं, घोडा खरंच उडतो? तो कैदी म्हणला, घोडा उडतो वैल्या का? अरे मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू फक्त तुझं आजचं मरण उद्यावर ढकलतोय. तसा तो कैदी म्हटला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब ह्या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो, आणि नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तोही नाही मेला तर घोडा आकाशात उडू शकतो. अरे काही होईल ना, वर्ष आहे माझ्याकडं. मी आता हार कशाला मानू? मी आता माघार कशाला घेऊ? मी लढत राहीन. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन. अहो, शिवरायाने आम्हाला सांगितलं तरी काय? झेपावत राहा. झेपावता येत नाही ठीक, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही, चल पळत जा. पळता येत नाही, चल चालत जा. अरे चालता येत नाही, चल सरपटत जा. अरे चल रांगत जा. रांगता घसरत जा, पण जा. जोपर्यंत पोहोचत नाहीस तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यश उभा आहे, स्वागत आला. प्रत्येक ठिकाणी पर्याय तयार असतो, पण आम्ही काय करतो? एकाच दारावर धडका मारत बसतो. दार फुटत नाही पण डोकं फुटतं. आणि मग नेताना कळतो, शेजारची 4 उघडीच होती. अरे काढणं पर्याय. महाराज काय म्हटले? त्यांचे 40,000 आपले 7,500 कसं काय व्हायचं? नाही, त्यांचे 40,000 आपले 7,500. आपले वाढवता येत नाही ना, ठीक आहे, त्याचे कमी करा. आणि झाली ना सुरुवात. वाईच्या पसरणीच्या घाटात खानाच्या पसरलेल्या सैन्याला मराठी सैन्यानं जेवण दिलं. दुसऱ्या दिवशी 40,000 20,000 उठलंच नाही. 20,000 सैन्य कसं बसं पुढे सरकलं. प्रतापगडाच्या तोंडाशी आलं. आता प्रतापगडाच्या तोंडाशी रणतोंडीचा घाट. रणतोंडीचा इतका निबिडाने भयान, किरण दऱ्याखोऱ्यांचा भयान, कडेकापर्यंतचा. दिवसा ढवळ्या सूर्य पोचत नाही. माणसाची बात सोडा, त्या घाटात पाखरही फिरकत नाही. इसका बिकट. कायम मैदानी प्रदेशात चालायची सवय असणाऱ्या अफजल खानाच्या सैन्याला या रणतोंडीच्या घाटात तोंड रडवेला करून बसावं लागलं. खानाचं सैन्य फसलं, अडकलं. 20,000 5,000 सैन्य कसं बस रणतोंडीच्या घाटातनं पुढे सरकलं. प्रतापगडाच्या पायथ्याला आलं. 5,000 सैन्यानिशी प्रतापगडाच्या पायथ्याला पोचलेला खान ते कळाला आणि महाराजांनी निरोप पाठवला, अवघे 1000 सोबतांनी तरच भेटू. आता काय तिथनं जातो विजापूरला? करतो काय? खानानं निमुटपणे 4,000 मागं ठेवले. 1000 घेऊन खान पुढे सरकला. प्रतापगडाच्या माचीवर श्याम्याना उभारलेला. त्या श्याम्यानात महाराजांच्या आणि खानाची भेट झाली. ज्यावेळी भेट झाली, खानाच्या बरोबर किती लोक होते? फक्त 4. खान घेऊन किती आला होता? 40,000. आपलं वाढवता येत नाही ना, त्याचं कमी करा. 40,000चे 4 केले महाराज. आणि नियोजन बघा. आता माचीवर खाली श्याम्याना आहे. महाराज भेटीला गडावरून खाली येणार आहेत. महाराजांनी दिवस ठरवला 10 नोव्हेंबर 1659 आणि वेळ दुपारी 12:35. आता वेळ दुपारी 12:35 का? कारण सूर्य बरोबर माथ्यावर येतो
आता सूर्य माथ्यावरच का तर राजेगडावरनं निघाले तर सूर्याच्या त्या लक्क प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी, पण खानानं जर राजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरणं त्याच्या डोळ्यात घुसावी, त्याला काही दिसू नये. सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर नाही, पानिपताची लढाई निव्वळ मराठ्यांच्या डोळ्यावर सूर्यकिरण पडल्यामुळे आम्हाला गमवावी लागली. महाराजांनी विचार करून ठेवलाय, मला खानाची हालचाल स्पष्ट दिसली पाहिजे, पण खानाला मी नाही दिसलो पाहिजे, म्हणून निवडली वेळ 12:35 आणि त्याच वेळेला निघाले राजे. आता सोबत कोण घेतलं? तानाजी, बाजी, यसाजी, कोंडाजी, खडतोजी, चला सगळेच येऊ भेटून. नाही, कुणी नाही यातला. मग सोबत कोण घेतलं? सोबत घेतला जीवा महाला. का? दांडपट्टा फिरवतो. हो पण तोच का? समोर सय्यद बंडा आहे, त्याच्याशी झुंजायचं तर हवा फक्त जीवा. सोबत घेतला संभाजी कावजी कोंढाळकर. का? हत्तीसारखा दिप्पाड आहे, केवढी ताकद, तोफा उचलतो स्वतः नव्हे, हत्ती उचलायची हिकमत बलाढ्य आहे. हो पण तोच का? अफजल खान तसाच आहे ना. आखाड्यात पहिलवान उतरवायचे झाले तर एकाच गटाचे असावेत, म्हणजे कुस्ती रंगते. माणसाची निरख आणि माणसाची पारख शिकावी ना ती महाराजांकडनं. आणखी 8 अंगरक्षक सोबत घेतले आणि महाराज निघाले. जाता जाता प्रत्येकाला त्यांनी नियोजनानुसार जबाबदारी दिली. जीवा महालाला सांगितलं, जीवा तू आमच्या बरोबर खाली येतोयस, तू आमच्या सोबत श्यामेनात आतही येतोयस, पण आत आल्यावर तू माझ्याकडे बघायचं नाही, तू खानाकडे बघायचं नाही, तू फक्त सय्यद बंडा बघायचा बस. संभाजी कावजींना सांगितलं, तूही आमच्या बरोबर खाली येतोयस, पण तू श्यामेनात आत यायचं नाहीस, तू श्यामेनाच्या बाहेर, पण बाहेरून तू माझ्याकडे बघायचं नाही, खानाकडे बघायचं नाही. आमच्या दोघांचं आत काय चाललंय तुला देणं घेणं नाही, पण अफजल खान जर श्यामेनातनं जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचा नाही, त्याची जबाबदारी त्याला. प्रत्येकाला जबाबदारी दिली आणि राजे निघाले. चालता चालता परत थबकले. जीवा महालाला विचारलं, जीवा कात्री आहे का रे? आता जीवा महालाला काय कळे ना, अफजल खानाच्या भेटीला निघालाय, तलवार घेतली असेलच की, कात्री कशाला? पण महाराजांनी परत विचारलं, जीवा कात्री आहे का? आता जीवा नाभिक समाजाचा, तो मला जी आहे की काढ काढ. जीवा आमची दाढी बारीक कर, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की भेटी वेळी अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. केस ओढल्यावर काय वेदना होतात ते आपल्याला माहिती आहे. भेटीच्या त्या क्षणी अफजल खानानं जर असं काही केलं तर तो क्षण संपवणारा ठरवू नये, म्हणून महाराज सांगतायत आमची दाढी बारीक कर, इतकी की भेटी वेळी खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. आमच्या व्यवस्थापनाच्या भाषेत त्याला मायक्रो प्लॅनिंग म्हणतात, सूक्ष्म नियोजन. इतका नियोजनाचा बारकावा घेऊन महाराज निघालेत. 12:30 वाजता गडावरनं निघालेले राजे खानाच्या छावणीच्या बाहेर दुपारी बरोबर 2 वाजता पोहोचले. बरोबर 2 वाजता खानाला वर्दी मिळाली. शिवाजी राजे येत आहेत. तसा खान उठून उभा राहिला. समोर पाहिलं 5-5.5 फूट उंचीचे देखणेर बाबदार राजे शिवराय आज एकदम येत आहेत. तसं खानानं वकिलाला विचारलं, ये हे शिवाजी? वकिलानं मान डोलावली. खान 2 पावलं पुढे झाला. भाऊ फैलावले, आओ शिवाजी राजे, आणि गळापिटीसाठी राजे फुडाले. खानाच्या मिठीत गेले. खानाचे भाऊ राजांच्या पाठीवर पडले. धाव पडला, जोर वाढला, मिठावळी गेली, राजे गुदमरले आणि त्याच वेळी खानाची कट्यार राजांच्या मस्तकावरून का पडत निसटली. दगा जाणवला, भागणं निघाली, खूप हसली खानाच्या पोटात. दगा करत खान कराडला. तोपर्यंत कृष्णाजी कुलकर्णी धावला, राजांच्या मस्तकावर तलवारीचा वार केला. राजे फिरले, कृष्णाजी मारला. तसा सय्यद बंडा पुढे झाला. आपला हाताचा दांडपट्टा महाराजांच्या गर्दनीवर चालवणार तो होता जीवा महालाच्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला आणि इतिहास पुटपुटला. होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. फक्त एक विचार करायचा इथं, जीवा महाला 1 सेकंद उशीर करता तर फार नाही, 1 सेकंद फक्त उशीर करता तर जीवा महालाच्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडाचा हात छटला जायच्या ऐवजी सय्यद बंडाच्या दांडपट्ट्यानं महाराजांची गर्दन छटली गेली असती. स्वराज्याचा ग्रंथ इथंच आटोपला असता. आणि मग कळतं
या प्रसंगात महाराजांनी जीवा महालाच का घेतला सोबत, तोच का याचं उत्तर इथं आहे. मी जाणीवपूर्वक विधान करतो, आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी एक चाल पुन्हा नाही वापरली आणि एक माणूस तोही पुन्हा नाही वापरला. सगळं चरित्र काढून बघा, एक चाल पुन्हा नाही. माणसं आहेत अवतीभोवती, पण प्रत्येक प्रसंगाच्या नायकाच्या भूमिकेत मात्र प्रत्येक वेळी नवा माणूस आहे. जीवा महाला तुम्हाला प्रतापगडच्या रणसंग्रामात भेटेल, तो पुरंदरावर दिसणार नाही. पुरंदरावर मुरारबाजी, तिथं बाजीप्रभू येणार नाहीत. बाजीप्रभू घोडखिंडीत, तिथं तानाजी असणार नाही. तानाजी कोंढाण्यावर, तिथं नेताजी दिसणार नाहीत. नेताजी आग्र्याला, तिथं येसाजी भेटणार नाही. येसाजी कर्नाटकात, तिथं सूर्याजी असणार नाही. प्रत्येक प्रसंगात नवा माणूस आहे. खान पडला. महाराजांच्या नियोजनानुसार असं ठरलं होतं की सगळ्यांनी पहिल्या दिंडी दरवाजाजवळ पोहोचायचं. राजे पोहोचले, पाठोपाठ एक एक अंगरक्षक गोळा झाला. राजांची नजर फिरबिरली. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 9 जाताना तर 10 होते. हे कोण राहिला माग, हे कोण राहिला माग. अंगरक्षकांनी एकमेकावर नजर फिरवली. कुणीतरी अंगरक्षक पुटपुटला, राज संभाजी गावजी दिसत नाही जी. संभाजी, तो कोठे थांबला, कोठे थांबला तो. तोपर्यंत संभाजी गावजी पाठीमागून धापा टाकत येताना दिसला. राजाने विचारलं, संभाजी कोठे थांबला होता, कोठे रुकला होता. एवढा ऐकल्याबरोबर संभाजीने आपला हात वर केला. त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होतं. ही का पाय माग थांबलो होतो. राजे म्हटले, संभाजी हे आपल्या नियोजनात नव्हतं, हे नव्हतं आपल्या नियोजनात. हे नसतं धाडस का केलं. संभाजी, आता कदाचित तुम्ही खानाचं मस्तक छाटत असताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर कुणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईंना. तुमच्या आई तर म्हणाल्या असत्या, राजाने स्वतःचा जीव वाचवला पण माझा लेख मात्र खर्ची घातला. नाही संभाजी, एक वेळ अफजल खान नाही मेला तरी चालेल, पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता कामा नये. पोटच्या लेकासारखं प्रेम केलं महाराजांनी आपल्या सैनिकांवर, पोटच्या लेकरासारखं. उगाच नाही माणसं मरायला तयार झाली, उगाच नाही. खर तर संभाजी कावजींनी हे मस्तक छाटलं का, मासाहेब जिजाऊनी ते बघायला मागवलं होतं. मासाहेबांनी सांगितलं होतं, राजा नाराज आहे, खान हवाय. हाच खान ज्याने तुमच्या पिताजी शहाजी राजाला कैद केलं. हाच खान ज्याचे तुमचे ज्येष्ठ बंधू संभाजी राजांना कनकगिरीच्या वेड्यात दग्याने ठार मारलं. राजे, आम्हाला खान हवाय, जिंदा या मुर्दा. आपल्या आईची इच्छा राजाने पूर्ण केली आणि खानाचं मस्तक पुरंदरावर दाखवायला नेलं. खान मेला. मरणानंतर वैरही संपलं. महाराजांनी त्याच खानाची प्रतापगडावर मोठ्या इतमामात कबर देखील उभारली. धर्मसहिष्णू राजा शिवराय. खर तर स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं संकट महाराजांनी परतवलं. आर या पारची लढाई होती. एकतर महाराज राहतील नाहीतर खान. या विलक्षण युद्धात महाराजांनी विजय मिळवला. 10 तारखेला हे सगळं थरार नाट्य घडलं. मला प्रश्न पडला, 10 तारखेला एवढं जर सगळं घडलंय तर 11 तारखेला महाराज कुठे असतील. शेजारी महाबळेश्वरला. हा, मग काल एवढं टेन्शन होतं, 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला. कुठं आहेत महाराज. महाराज कुठं आहेत. 2:30 वाजता खानाचा कोतळा बाहेर काढला. 2:45 वाजता रानावनात लपलेलं मराठी सैन्य बाहेर पडलं. खानाच्या सैन्यावर तुटून पडलं. खानाचं सैन्य पाठीला पालून पळत सुटलं. त्यांचे अस्त्र शस्त्र, घोडे, उंट, हत्ती, तोफा सगळं बघता बघता मराठ्यांनी ताब्यात घेतलं. महाराजांचं नियोजन बघा आणि आत्मविश्वास किती आहे बघा. मी खानाला मारणारच. महाराज असं नाही म्हटले, बघू करू प्रयत्न. शेवटी काय प्रकार नाही, मारणारच. हे विलक्षण आत्मविश्वासात नाही येत. हा आत्मविश्वास कुठून येतो. हा स्वतःवरच्या सामर्थ्य, क्षमता, कौशल्याच्या विश्वासातून येतो. महाराजांकडे ते आहे सगळ्यात महत्वाचं. आणि त्याच्यापेक्षा महाराजांचा बारकाईनं केलेला अभ्यास आहे अफाट.
महाराज प्रत्येक प्रसंगात विजयी का झाले? सामर्थ्य कमी आहे दुश्मनापेक्षा, सैन्य कमी आहे, पण विजय महाराजांचा का? 1 वर्ष नियोजन केलंय आणि त्या नियोजनासाठी तितकाच विलक्षण अभ्यास केलाय. यश कधी मिळतं? तेव्हा जितके एखाद्या गोष्टीत आत जाल तितकी ती गोष्ट तुम्हाला उलगडत जाते आणि विजय सोपा होतो. ते आता सारखं नाही आपलं. परवा आमच्यातले 4-5 जण होते, 4 जण. काय म्हणले, नोकऱ्या बिकऱ्या काय नाहीत, काहीतरी व्यवसाय सुरू करू. मग चौघांनी विचार केला काय करता येईल. मग अभ्यास करून असं कळलं की आपलं गाव जरा आत आहे, गावाचं स्टँड बाहेर आहे, एसट्या बाहेरनच जातात, माणसं तिथनं चालत गावात येतात. मग आपण जर रिक्षाचा व्यवसाय चालू केला तर माणसांना गावात घेऊन येणं जाणं सोपं जाईल, आपलाही व्यवसाय होईल. मग चौघांनी पैसे काढले आणि एक रिक्षा विकत घेतली. घेतलेली रिक्षा त्यांनी बस स्टँडवर लावली. आता चांगला व्यवसाय होईल. पण रिक्षा बस स्टँडवर लावली की त्या चौघातले 3 मागं बसायचे आणि 4था पुढं बसायचा. एसटी आली की प्रवासी यायचे, रिक्षात वाकून बघायचे, मागं 3 पुढं. म्हटले फुल आहे रिक्षा. 3 महिने झालं रिक्षात ग्राहकच नाही. मग म्हणले काही उपयोग नाही, या व्यवसायाला काही संधी नाही, आपण दुसरा काहीतरी व्यवसाय चालू करू. मग एकाने सांगितलं आपल्या गावात गाड्या भरपूर झाल्यात पण पंक्चर काढायचं दुकान नाही, आपण पंक्चर काढायचं दुकान काढू. चौघांनी परत पैसे काढले, पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण 3 महिने झालं तरी त्यांच्या पंक्चरच्या दुकानात एकही गाडी आली नाही. का? यांनी 3ऱ्या मजल्यावर पंक्चरचं दुकान काढलं. पराक्रम कुठेही गाजवायचा असू द्या, ते राजकारण असो वा समाजकारण, तो उद्योग असो वा व्यवसाय, अभ्यास त्याच्याशिवाय यश नाही. महाराज यशस्वी का झाले? कारण महाराजांकडे हा विलक्षण अभ्यास आहे, विलक्षण. बघा ना नियोजन कसं आहे. महाराजांना माहिती आहे खान मारणारच आहे. आणि या प्रसंगात आपल्याला खान 4000 घोडी घेऊन आलाय. 2000 भले पळून जाण्यात यशस्वी होतील, पण 2000 घोडी आपल्याला मिळणारच आहेत. आणि मिळाली 2000 घोडी. पण नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार पण हवेत. नाहीतर एखाद्याला म्हटलं गाडी असते ना घरी, घरी नाही मला चालवता येत नाही ना, अरे तुझा उपयोग काय गाडीचा? महाराजांना 2000 घोडी मिळाली, पण घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार असतील तर त्याचा उपयोग. महाराजांचं नियोजन बघा. 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी घोडी मिळालीत, पण या 10 नोव्हेंबरच्या अगोदर 6 महिने महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय. आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. हा आत्मविश्वास असतो. हा काय विलक्षण आहे. महाराजांचं यश कशात आहे माहिती आहे? महाराजांच्या आयुष्यात आलेला प्रत्येक प्रसंग मृत्यूचा आहे. अफजल खान मृत्यू, शाहिस्ता खान मृत्यू, आग्रा भेट मृत्यू, प्रत्येक क्षण. पण मृत्यूशी झुंज घेताना महाराज कुठेही विचलित झालेले दिसत नाहीत, गोंधळलेले भांबावलेले अजिबात नाहीत, विलक्षण अजिबात नाही. महायोद्धा असणारा धनुर्धारी अर्जुन, त्याला घेऊन भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर आले. आता लढायचं आहे, क्षत्रिय धर्म अदा करायचा आहे. अर्जुनानं समोर पाहिलं द्रोणाचार्य, कृपाचार्य, दुःशासन, दुर्योधन. त्यांना बघितलं नाही. अर्जुन भावविवशित झाला, धर्माने कर्म विसरला, शक्तिपात झाल्यासारखा रथातनं उतरला, विचलित झाला, गोंधळला. भगवान श्रीकृष्णांना म्हणाला मी लढू शकत नाही. महायोद्धा धनुधारी असलेला अर्जुन सुद्धा विचलित झालाय, भावविवश झालाय, गोंधळलाय. पण 50 वर्षाच्या आपल्या कारकिर्दीत प्रत्येक क्षण मृत्यूचा असून सुद्धा महाराज मात्र कुठेही विचलित झालेले दिसत नाहीत, गोंधळलेले दिसत नाहीत, अजिबात नाही. काय आहे महाराजांकडं? मासाहेब जिजाऊनी एक अलौकिक गुण दिलाय. कोणता? भावनांवर पराकोटीचं नियंत्रण, विलक्षण नियंत्रण, भावनांचं नियोजन. हे कौशल्यच महाराजांचं वादात येत आहे. बघा ना, अफजल खानानं डाव्या बगलेत दाबून धरलं, महाराजांचा श्वास गुदमरला. तो क्षण फक्त महाराज विचलित झाले असते तर संपला होता डाव. 1.25 लाखाच्या गरड्यात लाल महालात बसलेला शाहिस्ता खान, पण अवघ्या 100 मौलानीशी जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवाजी महाराजांनी केला आणि लाल महालात जाऊन शाहिस्ता खान मारला. 15 मिनिटं नगारे वाजायचे लाल महालाचे. 12 वाजता पुण्यात शिरलेले महाराज
3 ते 3:15 या 15 मिनिटाच्या फक्त 15 मिनिटात हा सर्जिकल स्ट्राईक करून बाहेर पडून गेले. 1.25 लाखाच्या गराड्यात जरा गोंधळले असते तर संपलं असतं. आग्र्याच्या भेटीत असताना महाराजांनी स्वतः औरंगजेबाला लिहिलंय, आपण मला ठार मारणारच आहात, मग माझ्या बाकीच्या लोकांना जाऊ द्या ना माघारी. माहिती आहे ओ फौलाद खान त्याच्यासाठीच नेमलाय, मरणार आहे माहिती आहे, पण अशा प्रसंगातही महाराज विचलित नाहीत. औरंगजेबाच्या हातावर तोरे देऊन महाराज निसटले. हे कशाने यश मिळतं? विलक्षण स्वतःवर नियंत्रण, स्थिर वृत्ती, ठामपणा. भावनिक नियोजन खूप महत्वाचं. आमच्या पोरांना मी अभ्यासाचं नियोजन शिकवतो, आमच्या पोरांना मी आर्थिक नियोजन कसं करावं याचे धडे देतो, पण आमच्या कुठल्याही अभ्यासक्रमात पोरांच्या भावनांचं नियोजन कसं करावं याचे पाठ शिकवले जात नाहीत. ज्या दिवशी ते शिकवले जातील त्या दिवशी या देशात एकही आत्महत्या होणार नाही. एखाद्याला तुडवतो, मग त्याला लोक विचार तुला झालंय काय? भावनेच्या भरात होऊन गेलं. एखादं ते गळ्यात अडकवायला निघालेलं असतं, कळतं त्याला माग, अरे काय चाललंय काय तुझं? मला काय सुचतच नव्हतं. भावनांवर नियंत्रण नाही हो. गुन्हे म्हणजे दुसऱ्याचा घात असो किंवा स्वघात, आटोक्यात आणायचा एकच पर्याय आहे, स्वतःच्या भावनांवर नियोजन ठेवा. आमच्या पिढीला ते शिकवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते महाराजांकडे आहे. कुठलाही प्रसंग असू दे, विलक्षण. 2:30 वाजता खानाचा कोथळा बाहेर काढला, 8:30 वाजता खानाची शस्त्र घोडे हत्ती घेऊन मराठी सैन्य परत तयार झालं आणि 9 वाजता महाराजांनी त्याच दिवशी घोड्यावर मान टाकली. हर हर महादेवचा जागर झाला आणि मराठी सैन्य सुसाट सुटलं. बघता बघता वाई प्रांत जिंकला. महाराज सातारा प्रांतात घुसले, सातारा प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात आले, वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात शिरले, कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळगडावर भगवा फडकवला. म्हणजे उन्यापुऱ्या 20 दिवसात 10 नोव्हेंबरला दुपारी 2:30 वाजता खानाचा कोथळा काढला. त्याच दिवशी रात्री 9:30 महाराज निघाले आणि बघता बघता 200 किलोमीटर आणि 18 किल्ल्याचा प्रांत महाराजांनी काबीज केला. महाराज मिरज भागात होते. महाराजांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे, महाराज कधीच बेसावध नव्हते. महाराज कधीच ढिलाई बाळगून नव्हते. अखंड सावधानता हे महाराजांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आता काय लोक म्हणतात ते आम्हाला आधी माहिती असतं कोरोना येणार आहे तर आधीच तयारी करून ठेवली असती. अरे संकट काय सांगून येतात का? संकटावर मात करतं कोण? जो अखंड सावधान असतो, सतत तयारीत असतो. तो महाराज सावध आहेत, सतत मिरज भागात आहेत. पण महाराजांना माहिती आहे फतेखान नावाची पहिली लाट स्वराज्यावर येऊन गेली आहे. अफजल खान नावाची दुसरी लाटही स्वराज्यावर कोसळली. या दुसऱ्या लाटेतच ऑक्सिजनची कमतरता भासली आहे. आज ना उद्या तिसरी लाट येणार. महाराज सावध आहेत, आम्ही निवांत होतो. कोरोनाची पहिली लाट आली, झालं आता काय नाही. तर दुसरी लाट आली आता गेली आता काय नाही. आम्ही निवांत. महाराज सावध आहेत. मिरजला असताना त्यांना बातमी कळाली सिद्धी जवळ 65,000 फौजांशी स्वराज्यावर चाल करला येतोय आणि महाराजांना कळालं ओमायक्रॉन आला. तिसरी लाट आली. आता महाराजांनी काय करावं? 65,000ची फौज येते म्हणल्यावर महाराजांनी तडक स्वराज्यात आत घुसावं. तोरणा, राजगड, पुरंदर, प्रतापगड सुरक्षित ठिकाण गाठावं. उभ्या आयुष्यात महाराजांनी एक पथ्य पाळलं. स्वतःच्या सुरक्षिततेपेक्षा त्यांनी रयतेची सुरक्षा महत्वाची मानली. आपण जर आत गेलो तर सिद्धीजवळ आपला पाठला करत स्वराज्य उद्ध्वस्त करत आपल्या मागे येईल. स्वराज्य सुरक्षित राखायचं असेल तर शत्रू सीमेवरच अडवला पाहिजे. आणि महाराजांनी मिरज सोडला आणि थेट पन्हाळा गाठला. महाराज पन्हाळ्यावर थांबले. पन्हाळा सीमेवर आहे. सिद्धी जव्हारला कळालं महाराज पन्हाळ्यावर. सिद्धी जव्हार सरळ तडक निघाला. तो पन्हाळ्यावर आला. 65,000 फौजेचा विळखा पन्हाळगडाला पडला. राजे अडकले. सबब स्वराज्य सुरक्षित राहिलं. कोरोनाच्या काळात सुद्धा आम्हाला हेच सांगत होते, त्याला बाहेरच अडवा, त्याला सीमेच्या बाहेर अडवा.
संकट येतच राहणार आहेत. काल ती फतेह खान अफजल खानाच्या रूपात होती, आज कोरोना डेल्टा ओमायक्रॉनच्या रूपात आहेत, उद्या आणखी दुसरं रूप घेतील. संकट फक्त रूप बदलतात, पण ती येतच राहतात, येतातच. आणि संकट यायलाही हवीत, यायलाही हवीत. संकट आपल्याला अडवायला नाही, संकट आपली उंची वाढवायला येतात. अडचणी आपल्याला थांबवायला नाही, अडचणी आपल्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. अडथळे आपल्याला रोखायला नाही, अडथळे आपल्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात. यायला हवीत. बघा ना, एका मुलाला सहज विचारलं, अरे म्हटलं 100 मीटर अंतर पळशील का? त्यानं पहिला प्रश्न विचारला, 100 मीटर म्हणजे किती? त्याला परत विचारलं, काय खेळबिळ खेळतोस का नाही? म्हटलं सगळे खेळ खेळतो, क्रिकेट खेळतो, हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हणला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. आता मोबाईलवर खेळणाऱ्याला 100 मीटर अंतर कळायचं तरी कसं? मग मी त्याला म्हटलं, इथून त्या विजेच्या खांबापर्यंतचं अंतर म्हणजे 100 मीटर, पळशील का? त्यानं 2दा अंतर बघितलं. म्हटला करतो प्रयत्न. बरं म्हटलं मला सांग, 100 मीटर अंतर पळायला तुला किती वेळ लागेल? 5 मिनिटं बघतच बसला. अरे म्हटलं सांग ना किती वेळ लागेल? मग म्हटला 5 मिनिटं तरी लागतील. अरे 5 किलोमीटर नाही, 100 मीटर पळायचे. किती वेळ? सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. अरे म्हणलं ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 7 सेकंदाचा आहे. हुसेन बोल्ट 7 सेकंदात 100 मीटर पळतो. तुला 100 मीटरच पळायचं आहे, 10 सेकंद म्हण, 15 सेकंद म्हण, 5 मिनिटं काय म्हणतो? नाही, माझं मला माहिती आहे ना. अरे म्हटलं तो 7 सेकंदात, तू 5 मिनिटं. अरे काय? नाही नाही, माझं मला माहिती आहे ना, 5 मिनिटं तर लागतीलच. तेवढ्या त्याचा शेजारचा मित्र ओरडला, अरे पळ कुत्र पिसाळलंय. इतक्या भयान वेगात पळत सुटला, 5 सेकंदात 100 मीटर. 5 सेकंद. त्याला म्हटलं तुला का ऑलिम्पिकचं रेकॉर्ड मोडलंस? हुसेन बोल्टला 7 सेकंद लागतात, तू 5 सेकंदात 100 मीटर गाठलंस. म्हटलं मग कुत्र मागं लागलं होतं. म्हणजे मला सांगा, 5 सेकंदात 100 मीटर अंतर पार काढायची क्षमता तुमच्यात आहे ना? आहे. बाहेर कधी निघाली? संकट आल्यावर. संकटच तुमची क्षमता बाहेर काढतात. संकटाला अडचणी नाही, संकटाला संधीचं रूप माना आणि संधीचं सोन्यात रूपांतर करा. महाराजांनी प्रत्येक संकट संधी मानलं. महाराज पन्हाळगडावर आहे, 65,000ची फौज विळका घालून बसलीये. वाऱ्याला चिरता येईना, मुंगीला बाहेर पडता येईना, इतका विलक्षण. काय काय लोकांना वाटतं लॉकडाऊन आपल्याच वाट्याला आला. 350 वर्षापूर्वी महाराज सुद्धा लॉकडाऊन मध्येच होते. 6 महिने पन्हाळ्यावर लॉकडाऊन मध्येच होते, अडकले होते महाराज. सतत काम करणाऱ्या माणसाला असं अडकून राहणं जमत नाही. महाराजांना सुद्धा तो विचार करता आला असता. 65,000ची फौज, काय व्हायचं ते होऊ दे, एकदाच भेटतो. तर सिद्धी जवळ तर राहील, नाही तर मी तर राहीन. महाराजांनी हा विचार करून आतताईपणा केला असता तर. पण महाराजांना माहिती आहे, स्वराज्याची जबाबदारी आपल्या शिरावर आहे. जर आपण काय भलतं सलतं केलं ना, आपलं जर काय बरं वाईट झालं तर स्वराज्य धोक्यात येईल. यशस्वी माणसाकडं सगळ्यात महत्वाचा गुण असतो संयम. माणूस जेवढा संयमी तितकाच माणूस यशस्वी असतो. कुठं थांबायचं आणि कुठं आक्रमण करायचं हे कळालं पाहिजे. महाराजांनी स्वतःला रोखलं, थांबून राहिले महाराज. लॉकडाऊनच्या काळात आम्हालाही सांगत होते बाहेर पडू नका, बाहेर पडू नका. पण आमचे पट्टे बाहेरच. काय 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 बाहेर काय नाही, कोण कोण बाहेर आले ते बघायला आलतो. अरे महाराज का बाहेर पडत नाही? जर काय बरं वाईट झालं तर स्वराज्य धोक्यात येईल. अरे कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर शिरावर होती. प्रशासन का सांगत होतं बाहेर पडू नका? तुम्ही बाहेर पडला, बाधित झाला, घरात गेला, सगळं कुटुंब बाधित कराल. जबाबदारी तुमच्यावर पण आहे ना. 350 वर्षापूर्वी सगळ्या प्रश्नांची उत्तर महाराजांनी देऊन ठेवली. तू थांबून राहिले महाराज 6 महिने. पण या 6 महिन्यात महाराजांनी संकटाचा पूर्ण विचार केला, त्याच्यातून कसं बाहेर पडायचं त्याचं नियोजन केलं, योग्य वेळ गाठली आणि अंमलबजावणीला सुरुवात केली. महाराजांनी पन्हाळा घेतला. त्याच्यानंतर काही दिवसात पन्हाळ्याच्या पायथ्याच्या गावातली काही तरणीबाण जिगरबाज पोरं स्वराज्यात सामील झालेली. त्यातच एक जण होता पन्हाळ्याच्या पायथ्याच्या नेबापूर गावचा शिवा काशीद. नाव शिवा.
राजांचाच, दिसायचाही हुबहू राजांसारखा, चालणं राजांसारखं, बोलणं राजांसारखं, मिशी ठेवणार राजांसारखी, दाढीचा कटतोही राजांसारखा, डोक्यात एकच नाद, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर राजांसारखं, दुसरं सुचतच नव्हतं का. महाराजांनी या नुकत्याच स्वराज्यात आलेल्या शिवा काशीतला बोलावणं धाडलं. शिवा येताच झाला. राजा बोलावणं धाडलं जी. हो शिवा, शिवा तू आमच्यासारखा दिसतो असं आम्ही खूप ऐकून आहे. शिवा आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे. तसा शिवा हरकला. राजा आत्ता आलोची झपाट्यानात गेला, राजांचा वेश घातला, राजांचा झिरटॉप बसवर चढवला आणि राजांसारखाच मिशाला पीळ मारित राजांच्या सामने आला. राजा कसा दिसतोची आणि बघत राहिले राजे. शिवा, शिवा, अरे आरशात आमचंच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय शिवा. राज, राज मंजूच्या सिद्धी जवळ बी आम्हाला ओळखायचा नाही. आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राज. शिवा तुला कसं कळलं, तुला कसं कळालं. आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धी जव्हरच्या भेटीला पाठवणार ते. तसा शिवा म्हटला, राज एवढं दिवस तुमच्या संगती राहिलो तो काय उगाव आहे. तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगते ते कळतं आमासनी. राज, राज, राज द्या की येडा, जातो की, लढतो की, भेटतो की जमते सिद्धीला. तसं राजे सरदिशी पुढे झाले. शिवाला कडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातलं एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. अशी अशी कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती. ते भाग्य शिवाच्या वाट्याला आलं आणि त्याच वेळी चाल ठरली. राजाने सिद्धीला निरोप धाडला. आम्ही तह करायला तयार आहे. सिद्धी आनंदला. आखिर आई गया दक्कन का चूहा सिकंजा में, अब दिखाएंगे उसे. अल्लाह ताला की मेहरबानी शब रात का जश्न होगा. आखिर शिवा ही गया पंजे में. अब फिक्र कैसी. सिद्धी गाफिल झाला. सैन्य बेसावत, वेडा ढिला पडला आणि याच ढिलाईचा फायदा राजाने उचलला. बाजी बांदल देशमुख आणि बाजी प्रभू देशपांडे यांच्या सोबत महाराज पन्हाळगडाच्या पश्चिमेच्या बाजूनं पावसाळ्याच्या त्या किर्र काळोखी काही सैन्य घेऊन विशाळ गडाच्या रोखाना निघाले. तर सिद्धीशी तहाची बोलणी करायला निघाला राजांचं रूप घेतलेला शिवा काशीत. सिद्धी वाट बघत होत. पालखी येताना दिसली. सिद्धी पुढे झाला. अहो शिवाजीराजे. पालखीचा पडदा सरकला. आस्ते कदम राजे शिवराय खाली उतरले. सिद्धी पुढे झाला. गळाभेट घेतली. चलिये राजे. आणि राजांची पावलं श्यामनाच्या दिशेनं पडू लागली. पण त्याच वेळी दोन संशयी डोळे रोखले गेले होते शिवाजी राजांवर. राजांचं पाऊल श्यामनातून आत पडणार त्याच वेळी ते दोन संशयी डोळे पुटपुटले. ये शिवाजी नाही हो सकता. आणि थबकला सिद्धी. म्यानात नंगे तलवार लकलकली. सबदिशे चालली. रक्ताची चिलकणी अतरीचा कल्लोळ उडाला. शिवा रक्ताला व्याकुळला आणि सिद्धी विचारता झाला, सचमता तू या शिवाची. आणि उसळला शिवा, अरे हा मैं ही हो शिवाची. मग मात्र सिद्धी वळाला त्या दोन संशयी डोळ्याकडे. ते दोन संशयी डोळे होते फाजल खानाचे. अफजल खानाचा मुलगा फाजल खा. सिद्धीने विचारलं, कैसे कह सकते हो, ये शिवाजी नहीं है. त्याचा फाजल खान म्हणाला, हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे को. अफजल खान वधाच्या वेळी मी बघितलंय त्यांना. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये शिवाजी राजांच्या मस्तकावर तलवारीचा वार झालाय. हे जर खरे शिवाजी राजे तर यांच्या मस्तकावर तलवारीच्या वाराची ती खून पाहिजे. तसा सिद्धी झपडल्यासारखं पुढे झाला. शिवाच्या मस्तकावरचा जिरटोप मागे सरला. मस्तकावर वाराची खून नव्हती. शिवा सापडला. नंगे तलवार लकलकली. सबदिशे चालली. रक्ताची चिळकाणी अतरेचा कल्लोळ उडाला आणि अखेर समशिरानी गर्दनीवर सिद्धी विचारता चला, मरने से पहले आखिरी बार पूछता हूं, सच बता तू ये शिवाजी. आणि कडाडला शिवा. अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का. अरे या शिवाची छाती तुला फोडता आली नाही. माझ्या राजाची पाठ तू काय धरणार. सोडून दे खाप. महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू. इथंच माती करू. पण तोपर्यंत फिरली शमशेर. शिवाची गर्दन धडावेगळी झाली. शिवा स्वराज्यासाठी समर्पित झाला. त्याला राऊंड राऊंड प्रश्न पडतो. जातेवेळी महाराजांनी शिवाला मिठीत घेतलं तर राजांच्या डोळ्यातला एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. तो एवढ्यासाठी की माहिती राजांनाही होतं आणि माहिती शिवालाही होतं.
यानंतर भेट नाही, ही भेट शेवटची. शिवा सिद्धीच्या नाही, शिवा मृत्यूच्या भेटीला गेला. आपण मरणार आहे हे माहिती असून हसत हसत गेला. 6 महिन्याची ओळख आहे हो महाराजांनी शिवा काशीची. 1 डिसेंबरला पन्हाळा घेतला आणि काही दिवसानंतर शिवा स्वराज्यात आला. तेवढ्यात सिद्धीचा वरचा वेढा पडला आणि अवघ्या काही दिवसात महाराज शिवाला सांगतायत, हे शिवा, आमचं रूप घेतोस? होय रे शिवा, मरायला तयार होतोस? शिवा म्हटलं होतो. चला, काय पेरला असेल महाराजांनी त्या शिवा काशीच्या उरात, जो मरायला तयार व्हावं. अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग उभारले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग तयार केले. तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी कुणी घ्या, प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स निर्माण केली महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य घडवलं महाराजांनी. कडकडीत निष्ठेची माणसं तयार करणारं चालतं बोलतं विश्वविद्यापीठ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. काय अलौकिक. पण त्याच वेळी इकडून महाराज मात्र पन्हाळ्यावरनं सलग 21 तास किर्र काळोख्या वादळाचा पावसाचा प्रवास करत मसाईच्या पठारावर पोहोचले आणि चाहूल लागले. सिद्धीचं सैन्य सोबत नसते काय, केव्हाही हमला होईल. आणि बाजी बांदल देशमुख आणि बाजी प्रभू देशपांडे महाराजांना सांगताच आले, राजे निमे लोक घेऊन आपण पुढे निघा. राजे म्हणजे नाही, सारे सोबत लढू. नाही राजे, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. बाजी प्रभू महाराजांना सांगतायत, राजे निमे लोक घेऊन आपण पुढे निघा. आम्ही निमे लोक येते झुंजितो, साहेबकारी आम्ही मरितो. आमच्या मुलालेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. ही माणसं मरण पत्करायला तयार आहेत. काय सांगतायत बाजी प्रभू? आम्ही निमे लोक येते झुंजितो, साहेबकारी आम्ही मरितो. आमच्या मुलालेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. शिवकाळ हा जगण्याची स्पर्धा नाही, शिवकाळ ही मरण्यासाठी चाललेली स्पर्धा आहे. महाराज एखादी मोहीम काढायचे आणि यसाजी म्हणायचा, राज ही मोहीम आपली. तसे बाजी म्हणायचा, यसाजी आम्ही आहे नव, ह्यो डाव आपला, आम्ही जाणार राज, आम्ही लढणार. तसा तानाजी म्हणायचा, बाजी कवापासून नंबर लावून बसलोय का, सर माग, ही मोहीम आपली आहे, आपण जाणार, आपण लढणार, आपण मरणार. राज जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे. माणसं जगण्यासाठी नाही, मरण्यासाठी स्पर्धा करतायत. बाजी प्रभू ते सांगतायत, आपण निघा, साहेबकारी आम्ही मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब स्वतः. विश्वास केवढा आहे आपल्या राजांवर. त्या खोडखिंडीमध्ये बाजी झुंजत राहिले, कडत राहिले. जाऊन सांगत आहे यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज कानावर पडत नाहीत, तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. विशाळगडावरनं तोफांचे आवाज कानावर पडले आणि बाजीने अखेरचा श्वास घेतला. कोण ही कडकडीत निष्ठा, स्वराज्यासाठी समर्पित झाले. इकडं शिवाकाशी, तिकडं बाजी प्रभू. राजे नंतर बाजी प्रभूंच्या सिंध या गावी गेले. त्यांच्या गावी जाऊन त्यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी प्रभू, फुलाजी प्रभू या दोघांना एकूण 8 मुलं. महाराजांनी यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी हे 350 वर्षापूर्वी महाराजांनी सुरू केले. ठीक आहे, ज्यांची मुलं वयाची आहेत योग्य, त्यांना सैन्यात घेता येईल. पण काही सैनिकांची मुलं छोटी असतील, त्यांचं काय? महाराजांनी रायगडावर अशा सैनिकांच्या छोट्या मुलांसाठी बाल प्रवेशी गृह उभारलंय. तिथं मुलांचं शिक्षण, आरोग्य, त्यांना प्रशिक्षण हे स्वराज्याच्या वतीनं दिलं जायचं आणि मुलं योग्य वयाची झाल्यावर त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. ठीक आहे, ज्यांना मुलं आहेत त्यांची व्यवस्था झाली.
पण काही सैनिकांचं नुकतंच लग्न झालं असेल आणि तो धारातीर्थी पडला, त्याची पत्नी विधवा झाली, मुलबाळ नाही. अशा विधवांसाठी काय? 350 वर्षापूर्वी महाराजांनी फॅमिली पेन्शनची योजना राबवली आहे. 350 वर्षापूर्वी व्यवस्था ठरवून दिली. किती पेन्शन? तर तो सैनिक शेवटच्या लढाईत लढताना त्याला शेवटचा पगार किती होता, त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या विधवा पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. 350 वर्षापूर्वी केलं. संकटग्रस्त कुटुंबासाठी महाराजांनी 250 नावाची एक योजना आणली. दरमहा संकटग्रस्त कुटुंबांना 2.5 शेर धान्य दिलं जायचं. माणसांना या राजांचं सगळ्यात मोठं कार्य आहे लोककल्याण. लोककल्याण. महाराजांच्या आयुष्याचा जर विचार केला तर महाराजांची 10 वर्ष बालपणात, 10 वर्ष रणांगणावर घोड्यावर बसून युद्ध खेळण्यात आणि उरलेली 30 वर्ष फक्त लोककल्याणकारी कामं करण्यात गेली. विशाळगडावर पोहोचलेल्या महाराजांना समजलं शिवाकाशीत मारले गेले आणि महाराज तत्काळ परत निघाले पुण्याच्या दिशेने. सोबती पुढे झाले. महाराज कुठं? आम्हाला जायला हवं, आम्हाला पन्हाळ्याला जायला हवं, नेबापूरला पोहोचायला हवं. पण का महाराज? शिवाकाशीच्या आईला सांगायला हवं. तिचा शिवा मातीसाठी खर्ची पडला. पण महाराज आता सिद्धीच्या वेळेतनं सुटला, मरणाच्या दाडातनं वाचला. आता तुम्ही नका, आम्ही कुणी बी जातो. नाही, आम्हाला स्वतः जातीनं जावं लागेल. पण का महाराज? का? कारण सिद्धीच्या हातून मारले गेले ते शिवाजी महाराज. तुमच्या समोर उभा आहे तो शिवा काशीत. आम्हाला आमच्या आईंना भेटायला हवं, नेबापूरला जायला हवं. आणि राजा निघाले. नेबापूरला निरोप मिळाला, महाराज येत आहेत. कोण कोण आनंदित झालं गाव. शिवाकाशीच्या आईला तर कोण कोण आनंद. लाख लाख दिवसातच स्वप्न पूर्ण झाल्याचा भास होता. राजे येत आहेत, राजे येत आहेत. पंचारतीचं ताट हातात घेऊन ती माऊली आदित्यनं महाराजांची वाट बघत होती. येणार येणार माझा माझा राजाला. आणि आले आले आले. राजे आले. शिवाकाशीच्या आई लगबगीनं पुढे झाली. राजानं ओळायला लागली. कळे ना राजांना, कशाला ओळतेस? असा कुठला पराक्रम गाजवून आलो की आरती करावी आमची? अगं तुझा पोर मातीसाठी खर्ची पडला हे सांगायला आलोय आई. पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेना. तशी शिवाकाशीची आई म्हणाली, ये ना राजा, आत 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 घरात तर ये. जड पावलाने राजे आत आले. एक फटकत धडूत शिवाकाशीच्या आईने खाली टाकलं. बस ना बस ना राजा. राजे त्याच्यावर बसले. तशी शिवाकाशीची आई म्हणाली शिवाकाशीच्या बायकोला, अगं गुळपाणी तरी आण. तोंड 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 कर गोडकर राजाचं. शिवाकाशीची बायको लगबगीनं गुळपाणी घेऊन आली. राजांपुढे गुळपाणी ठेवलं. शिवाकाशीची आई म्हणाली, घे ना राजा, तोंड तोंड तर गोड कर. कळे ना राजा. अगं कसं तोंड गोड करू? तुझ्या पोराच्या मृत्यूची कडू बातमी घेऊन आलो आई, तोंड कसं गोड करू? पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेना. तशी शिवाकाशीची आई म्हणाली, राजा एक सांगू कार? राजा म्हणले, बोल. अरे येड्या, जीवावरच्या संकटातनं वाचलास, सिद्धीच्या बेड्यातनं निभावलास. मग पहिल्यांदा तुझ्या आऊकडं जिजाऊकडं जायचं सोडून वाट वाकडी करून मायाकडं का आलास? तसं राजे म्हटले, आई अगं तू सुद्धा माझी जिजाऊच की ग. तसं नवरा राजा, पण आईची माया तुला नाही कळायची. 6 महिने तुझ्या वाटकडं डोळा लावून बसली असेल ती, तिच्याकडे जावं पहिले. तसे राजे म्हटले, आई अगं एक शिवा गेला पुन्हा दुसरा शिवा तुझ्या भेटीला आला. तुझा शिवा मातीसाठी खर्ची पडला आई, तुझा शिवा गेला. एवढं ऐकलं तशी शिवाकाशीची आई म्हणाली, ते काय मला ठावं नाही वे राजा. आणि चमकले राजे, आई तुला कसं कळालं? अगं तो निरोप द्यायला तर आम्ही दूर आलो. आई तुला कसं कळालं? तशी शिवाकाशीची आई म्हणाली, अरे येड्या, गावच्या येशीतून येताना तुला बघितला, तवा तू एकलाच दिसला, तवाच ओळखला माझा शिवा जित्ता नाही राहिला. अरे माझा शिवा जित्ता असता तर आता तुझ्या संगती नसता आला. कळे ना राजांना, म्हणजे आपला पोर गेला हे माहिती असून तू माझं हसत हसत स्वागत केलंस. आपला पोर मातेसाठी खर्ची पडला हे माहिती असून तुम्हाला पंचारतीनं ओळस. धन्य आई धन्य, मातीसाठी गेला पोर, देशासाठी गेला पोर तुझा. एवढा ऐकला आणि मग मात्र शिवाकाशीच्या आईच्या डोळ्यातनं घळघळ पाणी उखडायला लागलं. तिला हुंदका फुटला. तिला हुंदका आवरे ना. तसे राजे म्हटले, शोकावर आई शोकावर. पण शिवाकाशीच्या आईच्या डोळ्यातले अश्रू आणि गळ्यातला हुंदका थांबे ना. तसे राजे म्हटले, आई
एकुलता एक पोर गेल्याचं दुःख काय असतं ते आम्हाला कळतंय. पण शोकावर आई तशी दायकन शिवा कशीच आई म्हणाली. कोण म्हटलं राजा? कोण म्हटलं माझा लोक गेला म्हणून म्या रडतीये? कोण म्हटलं माझा शिवा मेला म्हणून म्या रडतीये? राजा, माझा लोक गेला म्हणून नाही, त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडतीये म्या. आणखी 4 लोक दिला असतं, आणखी 4 लेख दिला असतं तर आता तुझ्या संगती स्वराज्यकारी नसतं धाडलं. माझा लोक गेला म्हणून नाही, त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडते म्या. एवढं ऐकलं तशी शिवा काशीची बायको म्हणाली, आत्याबाई असं का म्हणता? तुम्हाला एकच लोक, मग म्या कोण? म्या कोण? राजा, माझं धनी नसत्याला राहिलं, पण माझ्या धनाच्या जागी म्या लढीन राजा. आणि तयार करून उभा राहिले राजे. धन्य धन्य ज्या माझ्या स्वराज्यात तुमच्यासारख्या माता भगिनी, त्या माझ्या स्वराज्याला शौर्यवीरांची कधी कमीच नाही पडणार. आणि आश्चर्य वाटेल, शिवा काशीची बायको स्वराज्याची स्त्री सैनिक म्हणून पन्हाळ्यावर लढली. जेव्हा जेव्हा या भूमीवर आक्रमण आली तेव्हा तेव्हा इथली मनगटच नव्हे, इथल्या बांगड्या सुद्धा बेबुंदपणे झुंजत राहिल्या. ही वस्तू महाराष्ट्र उगाच महाराष्ट्र नाही झाला. काही जणांनी स्वतःला गाडून घेतलं या मातीत, तेव्हा त्या सह्याद्रीची उंची आसमानाला भिडायला गेली आहे. इथल्या मातीचा एखादा ढेकूळ हातात घ्या, पाण्यात टाका, त्या पाण्यावर जो तवंग उठेल तो तवंग सुद्धा या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. मातीसाठी मरणं हा संस्कार आहे आमच्यावर. अनेक मातांनी मातीसाठी आपली पोरं कुर्बान केलीत. अनेक बहिणींनी आपल्या हातातल्या राख्या देशासाठी वाळवून दिल्या. अनेक पत्नींनी आपल्या भाळावरचं कुंकू पुसलं, ते फक्त या राष्ट्रासाठी. म्हणूनच हे राष्ट्र महाराष्ट्र झालं. देशात कुठंही काही होऊ दे, देशासाठी शहीद होणाऱ्यांची सगळ्यात जास्त संख्या ही महाराष्ट्रातच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला तो राष्ट्रभक्तीचा आणि राष्ट्रनिष्ठेचा वारसा ही महाराष्ट्राची माती, या मातीत उगवलेला प्रत्येक जण त्याच सामर्थ्यानं निभावतो आहे. आजच्या या शिवजयंतीच्या दिवशी शिवछत्रपतींकडून ती प्रेरणा घेऊया आणि राष्ट्रभक्तीचा, राष्ट्रनिष्ठेचा जागर करत कृतिशील पावलं टाकूया. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाला सर्व तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना मान देऊन नितीन बानवडे सरांनी आपल्या बहुमूल्य सहकार्य केले त्याबद्दल सरांचं मी जाहीर आभार मानतो व कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.